नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आय होप की तुम्ही सगळे मजेत असताल आणि मजेतच असायला हवं. तर खूप दिवस झालं व्लॉग आपला आलेला नाही आहे, तर खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते, व्लॉग टाकते. तर नक्की बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे बरेच दिवस झालं मी व्हिडिओ टाकला नाही आहे. तर आज मोनूच्या उन्नतीच्या स्कूलमध्ये जायचं होतं. तर म्हटलं चला छान, म्हणजे कुठेतरी बाहेर गेलं, व्हिडिओ काढला तर म्हणजे थोडंसं म्हटलं चला बाहेर आज स्कूलमध्ये जायचं, तर आजचा व्हिडिओ थोडाफार का होईना पण मी म्हटलं घेऊया. तर उन्नतीच्या स्कूलमध्ये आज फनफेअर होतं आणि सायन्स एक्झिबिशन पण होतं, त्यामुळे मग तिचा प्रोजेक्ट वगैरे केला होता. डे आणि नाईटचा प्रोजेक्ट होता तिचा. तर त्याच्यासाठी मग ती सकाळी 8 वाजताच आली होती स्कूलमध्ये, कारण की तिची आज संडे होता, तरी पण बस वगैरे आली होती तिची, त्यामुळे ती सकाळीच आली होती. आम्ही आलो होतो 11, 11:30 वाजले असतील त्यावेळेस आलो होतो. तर उन्नतीच्या क्लासमध्ये आत्ता आम्ही चाललो आहोत. तर उन्नतीच्या स्कूलचं नाव आहे ट्विंकलिंग स्टार इंग्लिश स्कूल. बरी म्हणजे खूप लांब आहे घरापासून, त्याच्यामुळे तिला बसच लावून दिलेली आहे. आणि माझं पण नेहमी येणं होत नाही. एखादी वेळेस म्हणजे मी अशा बरेच दिवस झाला आले नव्हते. पॅरेंट्स मीटिंगला पण बाबासोबत किंवा पप्पासोबत येते ती. तर म्हटलं चला, आज म्हणली मम्मी तू नक्की ये म्हणून. तर म्हटलं चला, एवढं म्हटली तर आज जाऊया. तर हा आहे उन्नतीचा क्लास. पण इथे ॲक्च्युली दुसऱ्या विद्यार्थ्यांना बसवलं होतं आणि ह्या आहेत उन्नतीच्या क्लास टीचर. तर उन्नती जी होती ते दुसऱ्या क्लासमध्ये होती, तर मग त्यांनी सांगितलं इथे ते आहे म्हणून. तर म्हटलं चला. स्कूल खूप मोठी आहे, त्यामुळे आम्हाला 5-10 मिनटं लागली तिच्यापर्यंत पोहोचायला. तर सगळीकडं छोटे लेकरांनी छान प्रोजेक्ट केले होते, एकदम छान केले होते. मस्त कौतुक वाटत होतं त्यांचं आणि इतकी छान माहिती देत होतात इंग्लिशमधून, एकदम प्रॉपर इंग्लिश बोलत होते. तर इथे आम्ही प्रत्येक क्लासमध्ये जाऊन पाहत होतो. तर हे बघा मोनूला पण पुढच्या वर्षी ह्याच स्कूलमध्ये टाकायचं आहे, कारण की मग दोघीला पण जायला सोबत होईल आणि यायला पण. आणि वहिनी होत्या सोबत, विराट होता आणि कार्तिकला पण आणलं होतं. म्हटलं लेकरांच्या नादानं लेकरं एन्जॉय करतात. फनफेअर म्हटलं की मस्तपैकी स्टॉल वगैरे लावलेले असतात खायला वगैरे. हे बघा, हे उन्नती आहे, हे आहे उन्नतीचं प्रोजेक्ट. तर सकाळी फनफेअर आहे म्हणून जेवली नव्हती, जेवणच केलं नव्हतं. नाही म्हणे मला आत्ता जेवायचंच नाही, मी काय जे खाईल ते स्कूलमध्येच खाईल. तर म्हटलं ठीक आहे, तिच्याकडं मी पैसे दिले होते, पण जोपर्यंत पॅरेंट्स येत नाही तोपर्यंत पॅरेंट्स येत होते, पाहत होते प्रोजेक्ट, त्यामुळे मग त्यांना सोडलं नव्हतं. तर मी ॲक्च्युली त्यांच्या मॅमला विचारलं, तर त्या म्हटलं तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर मग थोडं 5-10 मिनटं थांबलो, सगळ्यांचे प्रोजेक्ट बघितले. आणि ह्या आहेत मंजू मॅम, त्यांच्या सायन्सच्या टीचर. तर खूप तोपर्यंत 12:30-1 झाली होती आणि इतकं भयानक ऊन पडलं होतं. आणि हे बघा, इथं मंडप वगैरे देऊन सगळे स्टॉल लावले होते, मंचुरियन, पावभाजी, वडापाव वगैरे सगळेच होते. आणि थोडंसं फिरलो, पण खूप ऊन होतं, त्याच्यामुळे मग आम्ही इथे मस्तपैकी झाडाखाली येऊन बसलो. ॲक्च्युली सगळेच पॅरेंट्स सगळेच झाडाखाली बसले होते. जिथं तिथं कुठे पण आपलं पार्सल घेत होते आणि झाडाखाली मस्तपैकी जाऊन बसून खात होते. तर लेकरांनी काही खाल्लं तर नाही, फक्त आईस्क्रीम, आईस गोळा आणि मंचुरियन, ते पण मंचुरियन त्यांना आवडलं नाही. तर एवढंच खाल्लं आणि नंतर 2:30-3 वाजले आम्हाला यायला. तर भरपूर खूप असं ऊन झालं होतं, भयानक. आणि सकाळी मी फक्त भाजी म्हणजे फिक्की भाजी केली होती आपली नॉनव्हेजची, मटनची. तर त्यांनी सकाळी फिक्कीच सगळ्यांनी खाल्ली होती, लेकरांनी त्यांनी. तर थोडीशी होती, तर ते म्हटले त्याला फोडणी दे. तरी ते मस्तपैकी मी तिखट भाजी करायला आल्यानंतर ॲक्च्युली मी थोड्या वेळ झोपले, कारण की मला तिथे उन्नतीच्या क्लासमध्ये अचानक चक्कर आली होती. भरपूर छान व्हिडिओ घेतला असता मी तिथला, पण चक्कर आल्यामुळे मला मूडच राहिला नाही. आणि तब्येत पण कसं तरी उन्हामुळं म्हणा किंवा गरमीमुळं म्हणा, मला म्हणजे सहनच झालं नाही. खूप दिवसानंतर मी बाहेर पडले होते, तर त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ घेता नाही आला. पण जेवढा होईल तेवढा मी घेतला. कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर इथं मस्तपैकी मी तिखट भाजी केली आहे. तर या सर्वजण जेवायला. तर इथं मस्तपैकी भाजीला फोडणी वगैरे दिली. आल्यानंतर थोडा वेळ झोपले 1-2 तास आणि त्यानंतर मग भाजी वगैरे केली. कारण की काळजी घ्या, खूप ऊन पडते. आणि कसा वाटला व्हिडिओ तेही नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.